हाय गुड मॉर्निंग. नाही तो तुम्ही आता सिरियसनेस पण तुमचा आणू नका. जो तुमचा सकाळपासूनचा ओरिजिनल जो पण आहे ना तो आणा इथे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाहीये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. हे तुम्हाला शोभत नाही ऍक्च्युली खरं शनुष पप्पा. कारण सकाळपासूनचं जे तुमचं जे वातावरण जे तुमचं बोलणं वगैरे आहे ना त्याला हे इतका सभ्यपणा शोभत नाहीये. सभ्य नाही. तुम्ही सभ्य आहेत की नाही ना हे मी तुमच्या मित्रांना फोन करून विचारू शकते. विचार मम्मा विचार. माझे पप्पा सभ्य. हा इशू तुझे पप्पा सभ्य पप्पा सभ्य नाही. पप्पा सभ्य नाही तिशू. पप्पा फक्त आव आणतात. मी सभ्यपणाचा माझे पप्पा जगात गुणी बाले. सगळ्यात गुणी बाले. सगळ्यात गुणी बाळे फक्त ही त्यांची आई असं म्हणतात. बाकी कोणच म्हणू शकत नाही. तुम्ही एकदम सभ्य आहात. जाऊ दे चला बाबा मला तर भूकच लागली. ती तुम्हाला इंटरेस्टेड नाही. तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आज आहे संडे आणि भरपूर जणांचा तो फंडे असतो पण माझा कामाचा दिवस असतो जास्त. कारण आज यांना सुट्टी असते कामाचा आणि फिरण्याचा. कारण बाकीचे जे आठवड्याभराची पेंडिंग कामं असतात ना तर ते संडेलाच होतात आमचे. आणि भरपूर सारे व्हिडिओ शूटिंग. अरे बाबा हे बघा हे पप्पाने आता कपडे बदलले. पप्पाने चेंज केलंय आणि ते बघा इशूचं सो असं ते तुमची लाडकी लेक आहे ना पापाची परी. तुम्हाला माहिती ही कोण आहे तुमची पापाची परी आणि माझी कोण आहे हो काय माहिती. हा येस ही मम्माची माझी ती झाशीची राणी. चला आता तुम्ही चेंज बेंज करून या आता सगळं. तोपर्यंत आम्ही संपवतो सगळं. तर संडेला ना संडेचा ब्लॉग थोडासा वेगळा असेल कारण प्रत्येक संडेला ना माझ्या मिस्टरांसोबत ब्लॉग असेल. मग त्यामध्ये आमचं जे कॉमेडी आमचं रिलेशन आमचं बोलणं जे नॅचरल जे थिंग्स असतात की ते तुम्हाला संडेच्या ब्लॉगमध्ये थोडंसं फनी ब्लॉग असतं थोडंसं त्यातल्या त्यात. आणि बाकीचे जे नॉर्मल डेचे ब्लॉग असतात ना ते थोडेसे सिरियस म्हणजे जे जसं की माझं नेचर आहे तसं. आणि यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून मी थोडीशी फनी आणि थोडीशी कॉमेडी झालेली. आणि क्रेडिट गोज टू हिम असं आहे ते. कारण हे जेवढे सभ्य दिसते ना शांत ॲक्च्युली तसे नाही आहेत. हे सगळ्या टाईपची व्यक्ती आहे त्यामुळे मला खूप आवडते. तर चला आज मी बनवले काय तुम्हाला दाखवते. चुकून जातं त्याला काय एवढं सिरियस घेऊ नका. ते दिवसभर माझ्या अंगावर एवढं सू करते त्यात तुम्ही काय एवढं एका सूला एवढं घाबरलाय. जा बेटो जा. हे बघा आणि हे पप्पांच्या कॉन्टॅक्टमध्ये सभ्य बनायचं नाटक करायली. इशू तू नाटक करायली आणि तू हे कोण खाणार आहे. तर आज मी बनवलेलं आहे ही चटणी आणि याच्यासोबत हे डोसे. बघा मला डोसे हां तुला पण आवडले डोसे. मला खरंच खूप आवडतात. आणि आज सकाळी लवकर उठून मी जाऊन हे पीठ आणलेलं आहे कारण डोश्याचं पीठ अजूनही मला बनवता येत नाही आहे कारण त्या टाईपचे तांदूळच नाही आहेत माझ्याकडे. तर चला आता नाश्ता करून घेतो फटाफट. चटणी शनाय पहिली ना चटणी खात नव्हती त्याच्यामध्ये मग मी डाळ वगैरे असं काय 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 गोष्टी ऍड केले ज्या हेल्दी पण आहेत आणि शनायला खूप आवडते. आता शनाय बघा छान खाते आणि शनायला जवळपास मी एका वर्षापासून सांगत असेल असं जेवायचं असतं तरी आमची शनायला असंच जेवण ते नो चेंज आहे. स्वतः मी पण घेते डोसे. कधी खायला असं झालं तर खरं तर यांची आणि इशिकाची वाट बघत होती मी तर यांचं लवकर होईल पण यांचं काही लवकर झाले नाही त्यामुळे डोसे आमचे नरम झाले. तसं पण मला सॉफ्ट डोसे पण आवडतात पण जास्तीत जास्त कडक कुरकुरीत असा जो आपला मसाला डोसा असतो ना तो जास्त आवडतो. हे डोसे आहेत पण मला असं वाटतं तांदळाची भाकरी बनवली. बापरे तुम्हाला जाणव बघा हे तुम्हाला जाणवत डोसे असे होतात का. डोसे कसे कडक असतात. कडक असं नाहीये सॉफ्ट पण डोसे असतात. दोन टाईपचे डोसे असतात. तुम्हाला खायचंय की नाही मला सांगा. काय नाही डोसे कोण म्हणलं तांदळाची भाकरी कोण म्हणलं. मंडळी आज त्यांना चुकून छोटं ताट केलंय आणि तुम्हाला ना अशा टाईपचे ब्लॉग बघायला खरं आवडतील का. संडेचा आपला स्पेशल वेगळा ब्लॉग असणार आहे जो मंडेला येणार प्रत्येक मंडेला. तर खरं खूप छान होणार आहे हा ब्लॉग. तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा. तर नाश्ता वगैरे झालाय. आता आम्हाला जायचंय खाली म्हणजे थोड्या वेळानंतर कारण आज आहे पोलिओ आणि इशिकाला मला पोलिओ द्यायचंय. बाकीचे जे तिचे 9 महिन्यापर्यंतचे पूर्ण डोस आहेत ते सगळे मी तिला दिलेत आणि इशिकानं मला तसं इतक्या छान प्रकारे कोऑपरेट केले ना कारण पिल्लू माझं डोस दिलं तरी रडत नाही जास्त त्यामुळे मला खरंच म्हणजे जास्त ताप होत नाहीये. आणि घरात दुसरं हँडल करायला कोण नसतं. ज्या दिवशी डोस असतो ना त्या दिवशी नेमके आमचे साहेब पण ना जॉबला गेलेले असतात त्यामुळे कोणच नसतं. मला एकटीला हँडल करावं लागतं पण काय हरकत नाही. आता माझ्याकडे टाइम खूप कमी आहे कारण ना
मी त्यांचं असं म्हणणं आहे की मी किती वेळ झाला ना इथून बेडवरून हालेलाच झाली. ही दोघं मस्त इथे खेळतायत बघा. मग मला पण वाटतं की चला आपल्या नवऱ्यासोबत जरा गप्पा मारा, आज रविवार आहे. पण त्यांना तसं वाटत नाहीये. त्यांना असं वाटतं की मी काम करावं, माझं काम पटापट करावं. हे बघा हे असं आहे. अजून पण त्यांना असं वाटतं की जा जा तू काम कर जा. असं वाटतं की आपला जन्म कामासाठीच झालाय का, दिवसभर राबायचं तरी बघा हो म्हणताय. म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का मी जे पण बोलेल ते काय टाइमपास करायचं किचन मध्ये. माझं सगळं काम बाकी राहिले, अक्षरशः कपडे राहिले, भांडे राहिले. मी तुम्हाला सगळं दाखवते. आणि यांनी मला डेडलाईन दिली किती वाजेपर्यंत. 11:30 पर्यंत टोटल काम व्हायला पाहिजे. मग तुम्ही मला खाली घेऊन जाणार फिरायला? नाहीतर नाही. आणि तोपर्यंत खाली घेऊन गेल्यानंतर काय देणार? मागेल ती. आता बघा ती सबूत आहे, मागेल ती. आता ह्यांना कुठे घेऊन जाते? माझ्याकडे चांगला ऑप्शन आहे बघा. असं पण मला एका गोष्टीची खूप मोठी गरज आहे, मी घेऊनच जाते तिथे. बघा बरोबर देत आहेत का ते. तर खूप कामं बाकी आहे, तुम्हाला दाखवते. हे पण मस्त गप्पा मारतात इशिका सोबत. तोपर्यंत मी कामावरून घेते. कपड्यांचं इकडे काही कपडे वगैरे आता गोदरी आज धुवायला टाकली आहे. आणि कारण इशिका ह्याच्यावर झोपते आणि तिचं सुबी चालूच असते आधीमध्ये करायचं. आणि हे इकडे सुकायला लावलेत कपडे, तर ती पण ऑन करते पटापट. आता बघा हे काम करायचं तरी का आपण बघू. आपण इतकं फास्ट करायचं. मला अर्धा तासाच्या पप्पाने मला डेडलाईन दिली. 1 तास नाही, अर्धा तास. 11पर्यंत डेडलाईन दिली. 11 का 11:30? 11. ओके चला. माझी भांडी पण बघाल तुम्ही, सगळं किचनवर ॲज इट इज पडले आहे तसं. तर मला पटापट कामं आवरायचे. चला मी हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे, अर्ध्या तासामध्ये सगळी कामं करायचं. हे माझं चॅलेंज एक्सेप्टेबल आहे मला. आता माझं स्पीड पण तुम्ही बघू शकाल. पटापट आवरून घेते. तर तरी म्हटले की माझा अख्खा दिवस आज खराब होईल. नाही तर घरात बसून असं पण घरातच असते ना, त्यामुळे मला कंटाळ येतो जाम. मग आज चला आता आपल्याला घेऊन जायचं. आणि महत्वाची गोष्ट ते मला कुठे पण घेऊन जा चल म्हटलं. कुठे पण म्हणशील तिथे म्हटलं तर काय मग एवढं स्पीड तर वाढवलंच पाहिजे पटापटा. तू काळी? हा मी काळीच आहे. मी फिल्टर लावून गोरी झाली. मम्मा काळी आहे ना आपली? नाही मम्मा काळी आहे ना? माझा चेहरा बघा. मला तुम्ही पोलिओ डोस देणार आहे पप्पा? डोस घ्यायचा ना आपण, पोलिओ डोस घ्यायचा. हो मम्मा तू काळी आहे ना? मी नाही काळी. मम्मा मी काळी. ऍक्च्युली मी आमच्या सगळ्या चौघांमध्ये गोरी. चौघांमध्ये? हो आपल्या चौघांमध्ये. ए मम्मा काळी ना बाबा. गोरी आहे. पण मला त्यांनी गावच्या व्हिडिओ मध्ये पण बघितले की माझ्या गावाला सुद्धा कलर एकदम प्युअर आहे. आणि त्यात आता तर मुंबईला राहते त्यामुळे अजून तर मी जास्त गोरी. अजून तरी पण मी ब्युटी पार्लरचा खर्चांचा वाचला. एवढा पण एडिट करून डिलीट करून नाही. हा ऍड नाही करायचं. किती वेळ राहिला? 10 मिनिटं. हो 10 मिनिट थोडीच आहे. अर्धा तासाचा वेळ दिला. भांडीच 10 मिनिटात 6 ते 7 मिनिटात घातले असते. बघितलं बाईची भावना. एक बाई काही करू शकते तिच्या शॉपिंगसाठी. त्यांच्यासोबत चॅलेंज लावून फसले की काय असं मला वाटायला लागलं. कारण अर्ध्या तासात या सर्व गोष्टी होणं पॉसिबल नव्हतं. पण भांडी वगैरे थोडी होती, ओटा वगैरे झाला होता, बेसिन वगैरे पटकन घासून घेतलं. आणि बाथरूम वगैरे हे बाकी होतं. मग ते पण पूर्ण स्वच्छ करायला मी घेतलं. कारण शॉर्टकट कामं करायला मला तर आवडत नाही. फास्ट करू शकते पण शॉर्टकट नको वाटतं. मग लादी वगैरे इतक्या फास्ट मी पुसून घेत होते ना, तुम्ही माझं स्पीड बघायला. आणि तो प्लाझो इतका लूज होता त्याच्यामुळे मला पटपट असं स्कर्ट टाईप असल्यामुळे ना तो मला पटपट असं होतच नव्हतं. पण तरीही तेवढ्यातून मी लादी पटापट क्लीन केली. असं नाही की फक्त हॉलची केली, तर मी तुम्हाला सगळं दाखवते बघा. हॉलची केली, त्यानंतर किचनची सुद्धा केली आणि फायनल बेडरूमची सुद्धा लादी क्लीन केलेली आहे. फक्त मशीन आहे की कपड्यांना, त्यामुळे माझं ते काम थोडं वाचलेलं आहे. आणि मग हे सगळं करून घेतलं मी पटापट. आणि त्यानंतर हाताने धुवायचे काही कपडे होते ते पण करायला घेतले. आणि माझ्याकडे आता सध्या 5 मिनिट फक्त उरले होते. आणि त्यांचं सारखं मी त्यांना टाईम विचारत होते की किती वेळ राहिला. आणि आपल्याला पण एक असं हे असतं ना, नाही मला एवढ्यामध्ये करायचं आहे, मला ते करायचं आहे काम. तर अशा पद्धतीने मी ही सर्व कामं ना फायनली केली, इतक्या पटापट केली. पण संध्याकाळी खरं सांगू ना माझं अंग इतकं दुखत होतं मंडळी. मी सगळं मस्त प्रकारे क्लीन केले, फक्त भांडी माझे लावायचे राहिलेत.
आणि इकडचं हॉल वगैरे तर तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलं की जे फरशी वगैरे होते ते क्लीन करायचं होतं काम, ते सगळं काम करून घेतलंय. आणि आता माझ्या नवऱ्याची रिॲक्शन पण तुम्हाला दाखवते बघा. आता इशूला मी इथं झोपवलंय त्यामुळे माझी थोडीशी वेळ गेली आता. आता झोप आली का तुम्हाला? चॅलेंज मध्ये झालेलं आहे. टाइम नाही संपलेला आहे, टाइम संपलेला नाही. तुम्ही उगीच आता मुद्दाम हे करू नका की टाइम संपला. टाइम संपलेला नाही, मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. हे बघा आता गॅलरीचं सुद्धा तुम्ही बघा. मगाशी मी सगळं कसे कपडे वगैरे होते आता सगळे कपडे धुवून ठेवले, फक्त सुकत घालायचे राहिलेत कपडे, एवढाच फरक राहिला. हे बघा तो माणूस कसं असतं ना, म्हणजे माणसं एक चॅलेंज दिले बरं का ह्यांनी स्वतः की तू अर्ध्या तासात ही सगळी कामं करायची. मी इतकं घाम गाळेपर्यंत आजला ही प्लाझो एवढा लूज घालून मी सगळी कामं केली बरं का. फक्त आता कपडे आणि भांडी ते फक्त लावायचे राहिले, ते पण माझ्या मनाचा प्रश्न आहे की मी संध्याकाळी पण लावू शकते, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. घर जे नीटनेटकं क्लीन करायचं होतं ते केलंय मी, पण त्याच्यानंतर माझा टाइम बरोबर मी टायमिंगवर संपवली सगळी काम. 20 मिनिट लेट नाही येते ते. 20 मिनिट ते कधीचे दाखवते सांगू का? त्याच्यानंतर इशिका नाही झोपायच नाही. त्याच्यानंतर ना इशिका रडायला लागली ना, म्हणून मी इशिकाला झोपवलं आणि बेडशीट वगैरे ते माझ्या कामामध्ये नव्हतं, ते एक्स्ट्रा होतं, तरी मी अंतरून घेतलं आणि म्हटलं चला आता मी तुम्हाला टाइम झालाय. तर बघा आता ह्यांना चांगलं नेते, जाम अशा दुकानात किती तर चांगलं फाडते बरं का. हे बघा हे झोपली माझी पिल्लू, गोंडस पिल्लू झोपले. मला एका गोष्टीची खूप गरज आहे, ती गोष्ट घेणार मी. खुश आहे, माझं चॅलेंज मी पूर्ण कंप्लीट केली. आता हे शूटिंग झालेलं आहे ना, हे ह्यांना बिलकुल माहिती नाही आहे, कारण ते मला म्हटले होते चल आपण जाऊ 5 मिनिटांमध्ये तुझे कपडे वगैरे सुकत घाल. आणि मी कपडे सुकत घालते तोपर्यंत हे दोघं मस्त. बघा मंडळी मी रेडी झाले आणि हा जो टॉप आहे ना, तर तो माझ्या मिस्टरांनी मला मागच्या वेळेस घेतला होता. आता हा कसा दिसतोय, म्हणजे मी फर्स्ट टाइम हा वेअर केलाय, तर कसा दिसतोय आपण बघूयात, त्यांना कसं वाटतंय बघूयात. चला आता त्यांची रिॲक्शन बघूयात. अयो इशू बघा. इशू तू रेडी आहेस ना? चल आम्ही निघाल. इशू बाय बाय इशू. बघ ना गुंडा, किती भाव खातोयस तू, किती भाव खातोय. आम्ही निघालो, चला बाय. चला तुम्हाला डोस द्यायचा, चला. तर चला मंडळ, मी जीन्स आणि टॉप वेअर केलाय, त्याच्यावरची वॉच फक्त राहिले माझं घालायचं. बघूया त्यांना. डोळे बंद करा जरा, मी शणायासारखं करणार, शणायासारखं. बघा बघा रेडी. अहो तुमच्या चेहऱ्यावर वाटत नाही असं ते छान छान. तुम्हाला डोळे बंद करायला सांगितले, झोपायला नाही. कसं वाटतं खरं? मस्त वाटतं, छान दिसतं. शणायनंतर मला छान कमेंट केली, यांच्या चेहऱ्यावर वाटत नाहीये की मला एवढं भारी असं नेहमीप्रमाणे असं उत्साही होते ना आतून. आता हा काय प्रकार आहे तुमचा? चला छान, तुम्हाला आवडला ना? मस्त. आता अजून एक असा घेऊ नंतर. मंडळी जसं मी सकाळचं चॅलेंज होतं ना, जे एक्सेप्ट केलं होतं आणि त्याच्यानुसार माझं ते कम्प्लीट पण झालेलं. यांचं रिॲक्शन बघा. तर ते कम्प्लीट केलेलं ना, त्याच्याबद्दल मी आज त्यांना ना अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे की ते परत कधी माझ्यासोबत चॅलेंज लावायचं नाव नाही काढणार, असं वाटतंय मला. मला हिला मोबाईल पाहिजे, विजय तेल मध्ये घेऊन जाणार मला माहित आहे. नवीन मोबाईल घ्यायचा नाही, असं मोबाईल वगैरे घ्यायचं असं काही नाहीये. पण तुम्ही काय ओळखलं एवढं, तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे चला आता बघू. हे सगळं घेते ना, तर हे माझ्यासाठी काही नाहीये, हे आपल्यासाठी आहे. कारण ना कॅमेरे क्वालिटी खूप खराब झाली मोबाईलची. माझा पूर्ण कॅमेरा ना इशूच्या हातातून मोबाईल पडल्यामुळं, त्याचा फ्रंट कॅमेरा गेल्यामुळं आणि त्याला सेल्फी स्टिक पण शणायाकडून तुटली, त्यामुळे मला असं हातामध्ये पकडून नाही होतंय. मग त्यामुळे असं विचार करते, अजून तसं काय आमचं फिक्स नाही झालंय, बघू काय होतंय ते. तर चला. मोठा पाऊस आला.
तर मंडळी बाहेर जाऊन आलो, पाऊस पण होता, त्यामुळे आम्हाला जास्त कुठेच फिरता आलं नाहीये. आणि त्यांनी आम्हाला बोललेले की तुम्हाला शिव मंदिरला नेतो माझे मिस्टर, कारण आज त्यांना रविवारची सुट्टी असल्यामुळे. पण प्रॉब्लेम असं झालं की पाऊस एवढा आल्यामुळे आम्हाला कुठे जाता आलं नाहीये आणि इश्यू छोटे असल्यामुळे त्यामुळे गेलोच नाही. तर तुम्हाला बघा कसं हे ब्लर दिसतंय ना, तर हाच प्रॉब्लेम झालाय मोबाईलचा, कारण मोबाईलला जवळपास 7-8 वर्ष होत आली. आज आम्ही गेलो होतो मोबाईल बघायला, कारण याची इतकी अवस्था बेकार झाली ना, मला काहीच करता येत नाही शूटिंग वगैरे. आता उद्याचं शूट कसं करावं हे पण समजत नाहीये. तिथं भरपूर प्रकारे वेगवेगळे मोबाईल बघितले. सॅमसंगचा होता, त्यांनी आम्हाला रिअलमीचा पण वगैरे चांगला दाखवला. भरपूर असं वेगवेगळ्या ब्लॉगसाठीच मला ॲक्च्युली घ्यायचं आहे ब्लॉग, आणि आपल्या स्वातिष्ठाचा जो चॅनल आहे ना त्याच्यासाठी स्पेशली मोबाईल त्याच्यासाठी घ्यायचा आहे. आम्ही माईक वगैरे बघितलं तर माईक तिथे काही भेटलेलाच नव्हता, पण मोबाईल भरपूर प्रमाणात बघितले. आणि तसं पण यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना त्यांना जरा त्यामधलं कळतं, त्यामुळे मग म्हटलं की ते बोलले की जरा थोडा आपण वेळ घेऊया या गोष्टीसाठी, कारण आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय तर पटकन लगेचच असं एकदम जाऊन पटकन घेण्यापेक्षा ना आपण अजून काही मार्केट बघू, अजून कोणता आपल्याला आपल्या बजेटमध्ये चांगल्या प्रकारे कॅमेरा सहित चांगला मोबाईल पडेल त्या हिशोबाने मग आम्ही तो थांबवलं तिथेच तर प्रकरण मोबाईलचं, आणि अजून तर तो घेतलेला नाहीये. पण असं वाटतं की लवकरात लवकर घ्यावं, कारण ब्लॉग शूट करणं आता मुश्किल झाले. बघा हे अशा पद्धतीचे इकडे ब्लॅक ब्लर मी खूप प्रकारे कॅमेरा ॲडजस्ट करायचा प्रयत्न पण केलाय, मध्येच हे अशा पद्धतीनं होऊन जाते बघा, आणि हळूहळू हे असं येऊन जाते. तर तुम्हाला जर माहिती असतील ना आणखी एखाद्याशी कंपनी की जी कॅमेरा क्वालिटीनं खूप उत्तम आहे, तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. त्याच्यावरती पण बघितलं जाईल की कसा आहे तो पण मोबाईल. कारण माझं पण कसं झालं की मी 7-8 वर्षापूर्वी हा मोबाईल घेतला, त्याच्यानंतर मोबाईलची वगैरे मला अशी जास्त क्रेज नाही आहे, पण आता तो आपल्या ब्लॉगसाठी आणि आपल्या महत्त्वाच्या कामासाठी पाहिजे आहे मोबाईल, म्हणून चाललंय. नाही तर मग एवढं काही मला मोबाईल असं पाहिजे एवढा ब्रँडचा पाहिजे असं काहीच नाहीये. फक्त कॅमेरा क्वालिटी त्याची चांगली असावं आणि स्पेस वगैरे जास्त असावं, व्हॉइस रेकॉर्डिंग वगैरे पण छान व्हावं, अशा पद्धतीचा पाहिजे मला मोबाईल. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, आणि चला भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत. आणि आज हे जे ब्लर दिसतंय ना त्याचं अजून काही करता येते का बघते, आणि तर हे एवढ्या वेळेस इग्नोर करा याला, आणि चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.